पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण टी.एस. ऑफ अँथर याच्यावरती चर्चा केली होती. आजच्या तासाला स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन्स आणि फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स या दोन घटकावरती आपण चर्चा करूया. ज्यावेळेस फ्लावर बड कंडिशनमध्ये असतात तेव्हा अँथर हा इमॅच्युअर अवस्थेमध्ये असतो. फ्लावर ओपन व्हायला सुरुवात झालं की पोलन सॅकमध्ये असणारे स्पोरोजेनस टिश्यू हे आता हळूहळू ॲक्टिव्ह होतात आणि ते आता मदर शेल्स म्हणून काम करायला सुरुवात करतात. या मदर शेल्सला या ठिकाणी मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन मदर सेल असं आपण म्हणूया. आणि यांच्यामध्ये मिओसिस झाल्यानंतर ज्या पेशी तयार होतात त्या हॅप्लॉइड असतात. त्यांना मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स असं म्हटलं जातं. तत्पूर्वी स्पोरोजेनेसिस ह्या जनरल कन्सेप्टवरती आपण थोडीशी चर्चा करूया. स्पोरोजेनेसिस आणि ह्याचे दोन प्रकार पडतात, मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि मेगा स्पोरोजेनेसिस. मग स्पोरोजेनेसिस हा जनरल शब्द का दर्शवतो? स्पोरोजेनेसिस फॉर्मेशन ऑफ स्पोर्स फ्रॉम मदर सेल, याला आपण स्पोरोजेनेसिस असा शब्द वापरूया. आता या प्रक्रियेमध्ये स्पोर्स जे तयार होतात ते स्पोर्स हॅप्लॉइड असतात आणि हे स्पोर्स ज्या पेशीपासून तयार होतात त्यांना आपण स्पोर मदर सेल असं म्हणूया. स्पोर मदर सेलमध्ये मिओसिस झाले की त्यांच्यापासून हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. ह्या प्रक्रियेला स्पोरोजेनेसिस म्हणूया. अँजिओस्पर्ममध्ये जे दोन प्रकारचे स्पोर्स तयार होतात त्यातला पहिला प्रकार अँथरमध्ये तयार होतो, त्यांना आपण मायक्रोस्पोर्स असं म्हणूया. आणि जे आकाराने मोठे असतात मेगास्पोर्स ते ओव्हलमध्ये तयार होतात. हे आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये बघणार आहेत. मग मायक्रो तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हटलं जातं. तर मेगास्पोर तयार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला मेगास्पोरोजेनेसिस असं म्हटले. काय लक्षात घ्यायचं? मायक्रोस्पोरोजेनेसिस ही प्रक्रिया अँथरमध्ये घडून येते, तर मेगास्पोरोजेनेसिस ही प्रक्रिया ओव्हलमध्ये घडून येते. एवढा भाग तो पण लक्षात घ्या. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय? इयत्ता 11वीमध्ये आपण सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये अभ्यासलेलो होतो की ज्याच्यामध्ये असं आपण अभ्यासलेले आहेत, जी पेशी विभाजनामध्ये जाणार आहे त्याला आपण एक तर पॅन्ड सेल किंवा मदर सेल असं म्हणणार आणि विभाजनानंतर ज्या पेशी तयार होतात त्यांना आपण डॉटर सेल्स असं म्हणतो. मायटॉसिसमध्ये एका मदर सेलपासून 2 सेल्स तयार होतात, तर मिओसिसमध्ये मात्र एका मदर सेलपासून 4 डॉटर सेल्स तयार होतात. हे आपण अभ्यासले आहेत. या ठिकाणी पोलन शॅकमध्ये जे स्पोरोजेनस टिश्यू आहेत ते हळूहळू आता फ्लावर ओपन होत असताना ॲक्टिव्ह होतात आणि ते सर्वच्या सर्व स्पोरोजेनस टिश्यू आता मायक्रोस्पोर मदर सेल्स म्हणून काम करायला सुरुवात करतात. मायक्रोस्पोर मदर सेल ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे MMC किंवा त्यालाच तुम्ही PMC म्हणजे पोलन मदर सेल असं म्हणू शकता. हे मदर सेल्स असल्यामुळे डिप्लॉइड असतात, त्यांच्यामध्ये मिओसिस प्रक्रिया घडते आणि प्रत्येक पोलन मदर सेलपासून 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स तयार होतात. तर डिप्लॉइड पोलन मदर सेलपासून हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स तयार होणं किंवा डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेलपासून हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स तयार होणं या प्रक्रियेला मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हटलं. आता या मायक्रोस्पोर मदर सेलपासून जेव्हा 4 मायक्रोस्पोर्स तयार होतात तेव्हा ते सुरुवातीला ग्रुपमध्ये असतात, चौघांचा ग्रुप तयार होतो. त्या कंडिशनला टेट्राड कंडिशन असं म्हटलं. पण नंतर लगेच हे 4च्या 4 पोलन ग्रेन्स एकमेकापासून वेगळे होतात आणि इंडिपेंडंट पोलन ग्रेन्स म्हणून काम करतात. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस ह्याची शास्त्रीय पद्धतीने किंवा सायंटिफिकली व्याख्या कशी करता येईल आपल्याला? फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स फ्रॉम मायक्रोस्पोर मदर सेल बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस इज कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हटले आहेत. आता व्याख्या कशी दिली आहे पुस्तकामध्ये? ईच मायक्रोस्पोर मदर सेल डिव्हाइड्स मिओटिकली म्हणजे मिओसिसमध्ये जातात टू फॉर्म टेट्राड ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स. ग्रुप ऑफ 4 पोलन ग्रेन्स तयार होतात, ते 4 हॅप्लॉइड असणार आहेत. या प्रक्रियेला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणूया. जेव्हा पोलन ग्रेन्स तयार होतात तेव्हा तुम्ही म्हणू शकता की फ्लावर पूर्णपणे ओपन झालेले आहेत आणि परागीभवनासाठी आता ही वनस्पती त्या ठिकाणी तयार असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर किंवा त्यालाच तुम्ही स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन असं म्हणू शकता. आता ही माहिती वाचायच्या अगोदर पुस्तकामध्ये दिलेली पोलन ग्रेनची एक जनरल व्याख्या तुम्ही जनरल डायग्राम थोडीशी बघा. या डायग्राममध्ये हा जो भाग आहे तो ॲक्च्युअली पोलन ग्रेनचा आतील भाग दाखवले आहेत. मग पोलन ग्रेन्स जो आहे तो कसा असतो? पोलन ग्रेन्स हे युनिसेल्युलर असतात, युनिन्यूक्लिएट असतात म्हणजे एकच न्यूक्लियस असणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलन ग्रेन्स हे हॅप्लॉइड असतात. म्हणजे युनिसेल्युलर, युनिन्यूक्लिएट, हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स आहेत. ते जनरली स्पेरिकल असतात. याचा अर्थ काय झाला? काही वेगवेगळ्या स्पेसीसमध्ये
ते वेगळ्या आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण बऱ्याच वनस्पतींचे पोलन ग्रेन्स हे गोलाकार असतात. मग याच्यामध्ये कुठले लेयर्स पाहायला मिळतात? तर सगळ्यात बाहेरचा लेयर जो आहे, पोलन ग्रेनचा सगळ्यात बाहेरचा लेयर जो आहे त्याला एक्झाईन असं म्हटलात. हा एक्झाईन दॅट इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द पोलन ग्रेन, म्हणजे हा जो भाग दाखवला ना, हा भाग पूर्ण भाग हा जो आहे तो एक्झाईन झाला. तर एक्झाईनचं काय वैशिष्ट्य आहे? एक्झाईन जो आहे तो आउटर लेअर असल्यामुळे तो प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करतो किंवा प्रोटेक्टिव्ह फंक्शन असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन असं आहे, हा एक्झाईन एका विशिष्ट केमिकलपासून बनलेला आहे. तो जो केमिकल आहे तो अतिशय हार्ड असतो आणि ते नॉन बायोडिग्रेडेबल आहेत, म्हणजे कुठल्याही जैविक घटकाने ते डिकम्पोज होत नाहीत. तर त्या एक्झाईनचा केमिकल नेचर जो आहे, त्या केमिकलचं नाव आहे स्पोरोपोलोनिन. स्पोरोपोलोनिन नावाचा जो केमिकल सबस्टन्स आहे, त्या केमिकल सबस्टन्सपासून हा एक्झाईन तयार होतो. तो अतिशय हार्ड सबस्टन्स आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेस शास्त्रज्ञ ज्यावेळेस जीवाश्मांचा अभ्यास करतात, बरेच वनस्पती जीवाश्मांच्या स्वरूपात सायंटिस्टना सापडले आहेत. त्यातील बऱ्याच वनस्पतींचे जे अवशेष म्हणजे जीवाश्म सापडले आहेत, त्यात मोठ्या प्रमाणात पोलन ग्रेन सायंटिस्टला सापडले आहेत. असं का? तर त्याचं कारण असं आहे, स्पोरोपोलोनिन जो एक्झाईनचा कॉम्पोनंट आहे तो नॉन बायोडिग्रेडेबल आहे आणि तो सहजासहजी डिकम्पोज होत नाहीत आणि म्हणून ते प्रिझर्व कंडिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. पोलन ग्रेन्स आर फाउंड प्रिझर्वड इन फॉसिल्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ स्पोरोपोलोनिन अ सबस्टन्स ऑफ एक्झाईन, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा जो लेअर आहे, एक्झाईन जो आहे, एक्झाईन हार्ड आणि थिक असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो लेअर आहे त्याला इंटाईन असं म्हटलं जातं. हा जो लेअर आहे हा लेअर एक्झाईन नंतर येणारा दुसरा जो लेअर आहे तो इंटाईन आहे. इंटाईन मात्र अतिशय थिन आहे, डेलिकेट आहे. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे ओपनिंग नसतात, ते एक्झाईनच्या आतल्या बाजूला असतात. एक्झाईन आणि इंटाईन ह्या दोघाला मिळून स्पोरोडर्म असा शब्द वापरला जातो. स्पोरोडर्म म्हणजे काय? दॅट इज द वॉल ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेनचा जो वॉल आहे त्याला स्पोरोडर्म असं म्हटले आहेत. त्याच्यामध्ये दोन पार्ट झाले. आउटर एक्झाईन थिक आणि हार्ड असणार, जे स्पोरोपोलोनिनपासून बनले असतात, आणि इनर इंटाईन जो थिन आणि डेलिकेट आहे, त्याच्यावरती ओपनिंग नसतात. आणि इंटाईन मात्र पेक्टिन आणि सेल्युलोज यांच्यापासून बनले आहेत, म्हणून बऱ्याच वेळेस इंटाईनला पेक्टोसेल्युलोज नेचर ऑफ द इंटाईन असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, एक्झाईन जो आहे तो अतिशय हार्ड आणि थिक असल्यामुळं बऱ्याच वेळेस काय होतं, याच्यावरती काही छिद्र असतात, लहान लहान छिद्र असतात. हा भाग तुम्ही विचार घ्या. हे जे आहेत या ठिकाणी जे तुम्हाला लहान लहान छिद्र पाहायला मिळतात किंवा थिन एरियाज पाहायला मिळतात, त्यांना जर्म पोअर्स असं म्हटलं जातं. जर्म पोअर्स म्हणजे काय? जेव्हा हे पोलन ग्रेन्स परागीभवनाच्या प्रक्रियेद्वारे स्टिग्मावरती पडतात, तेव्हा आतील इंटाईन हा पोलन ट्यूबच्या स्वरूपात बाहेर यायला सुरुवात होतो आणि ते बाहेर येण्याची जी जागा आहे ती जागा म्हणजे हे छिद्र असतात. त्यांना आपण या ठिकाणी जर्मपोरस म्हणजे हा भाग, इथून हे जे आहेत ना हे सगळे त्या ठिकाणी ते जर्मपोर्स म्हणून त्या ठिकाणी काम करतात. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात घेण्यासारखा याच्यामध्ये, तर आतल्या बाजूला असणारा जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स म्हणजे हा सगळा आतला भाग जो आहे तो हा त्या पोलन ग्रेनचा सायटोप्लाझम असणार आणि त्याच्यामध्ये हा या ठिकाणी सिंगल न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच स्पेशीजमध्ये पोलन ग्रेन जो आहे तो स्मूथ असतो. नॉर्मली स्मूथ पोलन ग्रेन हे मोनोकॉट्समध्ये पाहायला मिळतात. तर काही स्पेशीजमध्ये ते एक्झाईन असतात किंवा स्कल्पचर्ड फॉर्ममध्ये पाहायला मिळतात, म्हणजे खाचा पडलेले असतात. या उदाहरणामध्ये पोलन जे आहेत ना ते खाचा असलेल्या स्वरूपात दाखवलेत. अशा स्वरूपात ते त्या स्पेशीजवरती अवलंबून असतात. नॉर्मली असं म्हटलं जातं नॉर्मली की पुढच्या स्लाईडमध्ये बघा, डायकॉट आणि मोनोकॉट अशा दोन प्रकारच्या पोलन ग्रेन्समध्ये थोडासा डिफरन्स आहे. तर या डायग्रॅममध्ये ही जी डायग्रॅम आहे, पहिली डायग्रॅम ती डायकॉटची आहे आणि दुसरी जी डायग्रॅम आहे ती मोनोकॉटची आहे. तर दोघांमध्ये रचना बऱ्यापैकी सारखीच आहे, फक्त फरक कसा आहे तर एक्झाईनच्या नेचरमध्ये महत्त्वाचा फरक आहे. डायकॉटमध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत त्या पोलन ग्रेनमध्ये असणारा एक्झाईन जो आहे तो स्पायनी असतो, म्हणजे अशा स्वरूपात डायकॉटमध्ये असे त्या ठिकाणी स्पाईन्स पाहायला मिळतात या स्वरूपात. तर मोनोकॉटमध्ये असणारा जो पोलन ग्रेन आहे त्या पोलन ग्रेनमधील एक्झाईन जो आहे तो पूर्णपणे कसा आहे, स्मूथ आहे. स्मूथ पोलन ग्रेन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा महत्त्वाचा फरक आहे. बाकी सगळी रचना सारखी आहे. डायकॉटमध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत त्याचा एक भाग या ठिकाणी अनलार्ज केलेला आहे, म्हणजे पार्ट्स तुम्हाला कळावेत म्हणून हा भाग दाखवलेला आहे. सगळ्यात बाहेरचा लेअर जो आहे तो एक्झाईन डायकॉटमध्ये, जो नॉर्मली स्पाईनी असणार. नंबर 2चा लेअर जो आहे तो इंटाईन आहे एक्झाईनच्या आतमध्ये.
एक्झाईन आणि इंटाईनला मिळून स्पोरोडर्म असं म्हटलं जातं. एक्झाईन हार्ड थिक केमिकल नेचर आहे. स्पोरोपोलेनिन इंटाईन थिन डेलिकेट विथ नो ओपनिंग्स असतात एक्झाईनवरती, ज्याला आपण जर्मपोर म्हणतो. इंटाईन जो आहे तो पेक्टिन आणि सेल्युलोजपासून बनलेला असतो. त्याच्यानंतर जर्मपोर हे एक्झाईनवरती असणार आहेत. आतमध्ये असणारा न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम अशा स्वरूपात ते पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपण अभ्यासू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात घ्यायचं, पोलन ग्रेन्स जनरली स्पेरिकल आहेत. स्पोरोडर्म जो आहे तो पोलन ग्रेनचा वॉल आहे. आउटर एक्झाईन, इनर इंटाईन असणार आहे. एक्झाईन हार्ड आणि थिक आहे. स्पोरोपोलन ह्या केमिकलपासून बनलेले आहेत. ते नॉन बायोडिग्रेडेबल असतात, म्हणून फॉसिलच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात ते पाहायला मिळतात. इंटाईन थिन आहे, डेलिकेट आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे ओपनिंग नसतात. जर्मपोर जे असतात ते एक्झाईनवरती असतात. पोलन ग्रेन ज्यावेळेस स्टिग्मावरती पडणार त्याचं जर्मिनेशन होत असताना इंटाईन जो आहे तो पोलन ट्यूबच्या स्वरूपात जर्मपोरमधून बाहेर पडतो. एवढा भाग लक्षात घ्या. त्याच्यानंतर ॲक्च्युअल स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलात तर ह्या डायग्राम देखील पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर पहिली डायग्राम इथं आपण अर्थ घेऊया. जे टीएस ऑफ अँथर आणि डेहेस्ड अँथर असे दोन भाग दाखवले आहेत. टीएस ऑफ अँथरमध्ये थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. ही जी डायग्राम दाखवली आहे ती डायथेकस अँथरची दाखवली आहेत. मग डायथेकस अँथर म्हणजे काय, जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितले आहेत. डायथेकस अँथर म्हणजे दोन अँथर लोब असणारा अँथर. नॉर्मली बऱ्याच अँजिओस्मध्ये आपल्याला डायथेकस अँथर पाहायला मिळतात. आता एका अँथर लोबमध्ये आपल्याला दोन पोलन शॅक्स पाहायला मिळतात, हे आपण बघितलेत. म्हणून दोन अँथर लोब असतील तर 4 पोलन शॅक्स असणार. म्हणून एक स्टेटमेंट आपण केलं होतं बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये. डायथेकस अँथर जो आहे तो टेट्रास्पोरेंजिएट असतो, म्हणजे 4 पोलन शॅकपासून बनलेला असणार आहेत. आता या डायग्राममध्ये हा जो आहे तो एक आपण पोलन शॅक विचार घेऊया. या पोलन शॅकच्या आतल्या बाजूला म्हणजे इथं हा भाग जो आहे तो ॲक्च्युली स्पोरोजेनस टिश्यू असतात. ते नंतर स्पोर मदरशेस म्हणजे मायक्रोस्पोर मदरशेस म्हणून काम करतात. मिवाशी झाली की त्यांच्यापासून मायक्रोस्पोर्स किंवा पोलंगन्स तयार होतात. आता काही ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन्स आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, म्हणजे प्रॉब्लेम्स विचारतात. उदाहरणार्थ समजा एका पोलन शॅकमध्ये, म्हणजे एक उदाहरण घेऊ आपण, एका पोलन शॅकमध्ये जर 10 पोलन मदर सेल जर असतील तर त्या पोलन शॅकमध्ये पोलन ग्रेन्स किती तयार होतील. पोलन मदर सेल हा डिप्लॉइड असणार. मिवाशी झाले की त्यांच्यापासून त्या ठिकाणी 4 पोलन्स तयार होतात. म्हणजे ह्या पोलन शॅकमध्ये जर समजा 10 पोलन मदर सेल्स असतील तर मिवाशीच प्रक्रिया झाली की त्या पोलन शॅकमध्ये 40 पोलन ग्रेन्स तयार होतात. बरोबर आहेत. तसा प्रश्न तुम्हाला ॲप्लिकेशन थोडासा हायर लेवलचा विचारतात. देन हाऊ मेनी पोलन ग्रेन्स आर फाउंड इन डायथेकस अँथर इफ ईच पोलन शॅक कंटेन 10 पोलन मदरशेस. म्हणजे प्रत्येक पोलन शॅकमध्ये जर 10 पोलन मदरशेस जर असतील तर डायथेकस अँथरमध्ये किती पोलन ग्रेन्स तयार होतात. एकामध्ये 10 पोलन मदरशेस आहेत. 10 × 4 40 पोलन ग्रेन्स एका पोलन शॅकमध्ये तयार होतात. दुसऱ्यामध्ये 40 तयार होतील, तिसऱ्यामध्ये 40 तयार होतील आणि चौथ्यामध्ये 40 तयार होतील. अशा स्वरूपात 40 × 4 ती झाले 160. डायथेकस अँथरमध्ये 160 पोलन ग्रेन्स तयार होतात. हा भाग लक्षात घ्या. तर हे यंग अँथरमध्ये असणारे स्ट्रक्चर दाखवले आहेत. त्याच्यानंतर खालचा जो पोर्शन हा भाग दाखवला आहे तो अँथर पूर्णपणे मॅच्युअर झाल्यानंतर जे पोलन ग्रेन्स तयार होतात हे पोलन ग्रेन्स नंतर फुटून असे बाहेर पडतात. म्हणजे अँथर बस्ट होतो आणि ते पोलन ग्रेन्स बाहेर पडतात आणि परागीभवनाची प्रक्रिया जी आहे ती घडून येते. तर हे पुढची डायग्राम जी आहे ती मॅच्युअर स्टेजमधील दाखवली आहे. आता पुढचे डायग्राम बघा. जे ॲक्च्युअल पोलन ग्रेन्स मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आपण बघू शकतो. तर हे एका विशिष्ट स्पेशीचं पोलन ग्रेन्स दाखवले आहेत. तर हा जो आता हे करोना व्हायरस नाही हे लक्षात घ्या. तर हा जो भाग आहे बाहेरचा तुम्हाला सगळा भाग दिसणारा तो आउटर लेअर आहे, तो एक्झाईन आहे. हे स्पाईन आहेत, म्हणजे डायकॉटचं वैशिष्ट्य आहेत. म्हणजे या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलात तर हा पोलन ग्रेन जो आहे हे सगळे स्पाईन्स आहेत. हे सगळे जे आहेत ते स्पाईन्स आहेत आणि म्हणून डायकॉट पोलन ग्रेन जे आहेत ते स्पाईनी असतात, हे लक्षात घ्या. तर ही एक डायग्राम या ठिकाणी दाखवली आहे. त्याच्यानंतर पुढचे एक डायग्राम बघा. ग्रुपमध्ये पोलन हे सगळे मायक्रोस्कोपच्या मदतीनं बघितलेले पोलन ग्रेन्स आहेत. तर अशा स्वरूपात आपण आजच्या तासाला मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन ह्या दोन्हींचा आपण अभ्यास केले. आता हा पूर्ण भाग मी एकदा वाचून दाखवतो आणि मग आपण थांबूया. मायक्रोस्पोरोजेनेसिस. Each microspore mother cell divides meiotically to form tetrad of haploid microspores, that is pollen grains. आता आपली व्याख्या आपण कशी लक्षात घ्यायची. फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स फ्रॉम डिप्लॉइड मायक्रोस्पोर मदर सेल
बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस इज कॉल्ड मायक्रोस्पोरोजेनेसिस. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर किंवा स्ट्रक्चर ऑफ पोलन असं तुम्ही म्हणू शकता. टिपिकल पोलन म्हणजे उदाहरणासाठी घेतलेलं टिपिकल पोलन इज अ नॉन मोटाईल. ते हालचाल करू शकत नाहीत कारण त्यांना हालचालीसाठी फ्लॅजेला किंवा सिलिया असे स्ट्रक्चर नसतात म्हणून त्यांना नॉन मोटाईल असं म्हटलेले आहेत. टिपिकल पोलन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल न्यूक्लियस. It is surrounded by a two-layered wall called sporoderm, that is wall of the pollen grain. The outer layer, exine, is thick and made up of complex non-biodegradable substance called sporopollenin. महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या, स्पोरोपोलेनिन हार्ड आहे, नॉन बायोडिग्रेडेबल आहे. इट मे बी स्मूथ, ते स्मूथ असू शकतात मोनोकॉट्समध्ये, ऑर विथ अ स्कल्पचर्ड पॅटर्न, खाचा असू शकतात डायकॉटमध्ये. दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्पेशीज, त्या स्पेशीजनुसार त्यांची रचना बदलत जाते. इट इज रेजिस्टंट टू केमिकल्स आणि म्हणून हे फॉशीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ॲट सम प्लेसेस एक्झाइन इज व्हेरी थिन शोईंग थिन एरियाज नोन ॲज जर्मपोर्स. दीज आर मींट फॉर द ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन ट्यूब ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे जर्मपोअरमधून पोलन ट्यूब जो आहे तो पोलन ट्यूब बाहेर येतो. पोलन ट्यूब कुणापासून डेव्हलप होणार? इंटाईनपासून. ज्या असे पोलन ग्रेन स्टिग्मावरती पडतात तेव्हा इंटाईन पोलन ट्यूबच्या स्वरूपात जर्मपोअरमधून बाहेर पडायला सुरुवात होतो. त्या प्रोसेसला जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन असं म्हटलं जातं. द इनर वॉल लेअर दॅट इज इंटाईन कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. म्हणजे पेक्टिन आणि सेल्युलोज यांच्यापासून इंटाईन बनणार, त्याला आपण कॉमनली पेक्टोसेल्युलोज असा शब्द वापरू शकतो. ठीक आहे, इथं आपण थांबूया. उद्या तासाला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट म्हणजे पोलन ग्रेनपासून मेल गॅमेटोफाईट कसे तयार होतात याच्यावरती आपण चर्चा करूया. नमस्कार.